भक्तीचं तत्व प्रेम आहे. रामायणामध्ये तुळशी बाबा म्हणतात, तत्व प्रेम कर मम आरुतो मोरा, जानत प्रिया एक मन मोरा. सिया राम सिया राम जय जय राम, सिया राम सिया राम जय जय राम. तत्व प्रेम कर मम आरुतोरा, जानत प्रिया एक मन मोरा. राम सिया राम सिया राम जय जय राम, सिया राम सिया राम जय जय राम. तत्व प्रेम कर मम आरुतोरा, जानत प्रिया एक मनु मोरा. रामजी सीतेला सांगता, सीते तुझं आणि माझं एक तत्व आहे. राम ज्ञान स्वरूप आहे, सीता भक्तीचं स्वरूप आहे. काय ज्ञानाला भक्ती व्हावं लागत नाही, पण भक्तीला ज्ञान व्हावं लागत असत. भक्ती ज्यावेळी ज्ञान स्वरूप होते त्यावेळी भक्तीची सार्थकता होते. आणि ज्ञान नित्य निरंतर सार्थक आहे. ज्ञानाला सार्थक होण्यासाठी भक्तीकडे यायची गरज नाही, कारण ज्ञान सदैव श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू विठ्ठला. काय सांगतात रामायणकार, भक्ती प्रेम कर मम आरुतोरा, तत्व प्रेम कर, जानत प्रिया एक मन मोरा. एके दिवशी सीताईच्या शोधासाठी हनुमंत लंकेत गेले आणि लंकेत गेल्यानंतर सीतेचा शोध तर अशोक वाटिकेमध्ये लागला. आई साहेबाच्या समोर हनुमान प्रगट झाले, आपला परिचय दिला की मी राम भक्त आहे. सर्व परिचय झाला, सीतेलाही परिचय झाला, विश्वास झाला की रामाचा भक्तच आहे म्हणून. सर्व गोष्टी झाल्या, शोध लागला. म्हणून आता हनुमंत परत निघायलाच लागले तर सीताई म्हणाल्या, जाता जाता आमचं पत्र घेऊन जा. 2 शब्दाचं पत्र लिहून देते, कारण पुष्कळ दिवस झाले आमची ताटातूट झालेली आहे, भेटा भेट नाही, काहीच नाही. तर त्यावेळी आई साहेबांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र हनुमंतरायाच्या जवळ दिलं की तुम्ही रामापर्यंत जाऊन सुपूर्द करा, त्यांना द्या. हनुमंतानं ते पत्र घेतलं. अरे पोस्टात आलेली पत्र ते पोस्टमन घ्यायचे, पण ते पत्र वाचायचे नाही लोकांचे. पोस्टमनचं काम घेणं आणि देणं, ज्याचा आहे त्याला ऍड्रेस मागून देणे. का ते वाचत बसायचं पोथी सारखं? पत्र काही पोथी नाही, लक्षात ठेवा. आणि मग ते श्रीरामाकडे यायला निघाले. प्रभूच्या जवळ आल्यानंतर सीतेनं दिलेलं पत्र रामाच्या हाती दिलं. रामानं ते पत्र वाचलं आणि वाचल्यानंतर राम म्हणतात, माझ्या सानिध्यामध्ये राहूनही हिला अजूनही विश्वास नाही. पत्र लिहायचं काय काम आहे? आमचा वेदांत सांगतो की शब्द नाशवान आहे, शब्द मिथ्या आहे. शब्द त्याचा पत्ता सांगू शकत नाही. तो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. माऊली सांगतात, जेथ मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी न लिगे,
ते इंद्रिया किर जोगे काही होईल. तो नव्हता मनबुद्धी इंद्रियाचा मेळा. मन बुद्धी इंद्रियाला अगोचर असणारा परमात्मा आणि परमतत्व सुद्धा इंद्रिय अगोचर आहे. जे गोचर होत असतं त्याची प्रतीती होते, ज्याची प्रतीती होते ते मिथ्या असते. म्हणून शब्दाची प्रतीती होती, शब्द श्रवण केला जातो म्हणून शब्द मिथ्या आहे. विठ्ठला आम्हाला पत्र दाखवलं मग काय वेळी झाली काय? अरे दोन व्यक्ती वेगवेगळे असतील तर एकमेकांना फोन करायचा. दोन व्यक्ती वेगवेगळे असतील तर एकमेकांना पत्र लिहायचं. पण दोन्ही जर एकच आहे तर पत्र कोणाला लिहायचे? काय विठ्ठल मग अशा वेळी रामाने सांगितलं हनुमंता उत्तर घेऊन जा. आणि उत्तर घेऊन जायचं सांगितलं. तत्व प्रेम कर मम अरु तोरा जानत प्रिया एक मनु मोरा. प्रिय माझा आणि तुझं तत्व एक आहे. काय अद्वैताच्या दृष्टीनं तू आणि मी वेगळं नाही. काय नेहमी अधिष्ठानावरच अध्यस्थाचा भास होत असतो. माया अध्यस्थ आहे, परमात्मा अधिष्ठान आहे. परंतु अध्यस्थ वस्तू अधिष्ठान स्वरूप असते. म्हणून सीते तू माझं स्वरूप आहे आणि मला वेगळं समजून तू पत्र देतेस हे तुझं अज्ञान आहे. विठ्ठला एकदा मीराबाई भगवान श्रीकृष्णावरती खूप प्रेम करायची. खूप प्रेम करायची. कोणीतरी भक्त आला आणि त्याने सांगितलं, अहो मीराबाई तुम्ही एवढं प्रेम करता तरी तुमचा कृष्ण येत नाही, एखादं पत्र लिहा कृष्णाला. कृष्णाला एखादं पत्र लिहा, पत्र वाचल्याबरोबर येईल. तर मीराबाई काय म्हणतात, खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. जाके पिया परदेश बसत है, जाके पिया परदेश बसत है, लिखी लिखी भेजती पाती, लिखी लिखी भेजती पाती. मोरे पिया मोरी माही बसत, मोरे पिया माही बसत, कहून आती जाती सखी मैं तो सावरे सखी मैं सावरे जाके पिया परदेश बसत है, लिखी लिखी भेजती पाती. मोरे पिया मोरी माही बसत है, कहून आती जाती सखी रे मैं तो सावरे के जंगला. मीराबाई म्हणतात, माझा प्रियतम जर कुठे परदेशात राहत असेल तर त्याला पत्र लिहिणं योग्य आहे. पण माझा प्रियतम माझ्यामध्ये बसलेला आहे, तर पत्र कोणाला लिहिणार? तसा भक्त आणि भगवंताचा अभेद होणे, अद्वैत होणे हा काल आहे. प्रेम आणि ज्ञानाचं एकरूप होणं हा काल आहे. आणि प्रेम आणि ज्ञान हे पृथक म्हणजे वेगळं राहणं, या अद्वैत नसून हे द्वैत आहे. म्हणून काला द्वैताची निवृत्ती आणि अद्वैताची प्राप्ती म्हणजे काला. विठ्ठला Thank you.
पूजेचा काला हा नामाचा काला आहे. उपासना म्हणजेच भक्ती, नाम म्हणजेच भक्तीचा अंग. नाम हे भक्तीचा अभिन्न अंग आहे, लक्षात ठेवा. आणि भक्ती असं साधन आहे की अन्य निरपेक्ष साधन भक्तीला म्हणतात. भक्तीला अन्य साधनांची आवश्यकता नाही. म्हणून भक्ती सर्व तत्र स्वतंत्र असणारी आहे, भगवंताची जी प्रेम भक्ती. आणि काल्याचं आकर्षण वेदाला, पुराणाला, देवतांना, देवींना, सर्वांना. अनंत नामाचा हा काला, अनंत पुराणे मनती पाहू जला, पाहू जला. अनंत नामाचा हा काला, पुराणे म्हणती पाहू चला. पुराणे म्हणजे 18 पुराण आहे. त्यांनी म्हटलं का काला पाहू. पुराणे म्हणजे जे देवता आहे, जे जुने आहेत आपल्यापेक्षा पुराणे. सर्व देवतांना सुद्धा काय काल्याची आसे, देव जळी झाले मासे. काल्याच्या इच्छेनं देवता लोक यमुनेच्या जलामध्ये मासे होऊन बसलेत काला पाण्यासाठी. काय का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष संता संगे. वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये, कैलासामध्ये दुर्लभ असणारा काला. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 कवळ काही काढाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काढाचे, कवळ काही काढाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. ऐसे म्हणजे कैसे, जे गोकुळात जे आहे तसं वैकुंठात नाही. जे वैष्णवाच्या सानिध्यात काल्याच्या प्रसंगामध्ये आहे ते वैकुंठात नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. असा काळा विशेष स्वरूपाने युक्त आहे. आणि गोकुळचा काला म्हणजे श्रीकृष्ण, लक्षात ठेवा. गोकुळचा काला श्रीकृष्ण. काला प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती. काय जोपर्यंत काला मिळत नाही तोपर्यंत देव मिळत नाही. म्हणून 7 दिवसाचा अनुष्ठान उपासना करायची आणि 7व्या दिवशी काला म्हणजे देव घ्यायचा. विठ्ठला आणि तो काला यशोदा आईच्या घरी, नंद बाबाच्या घरी आलेला आहे श्रीकृष्ण. निर्गुणामध्ये लीला नाही. काय जी वस्तू निर्गुण असते तिच्यामध्ये सावयवत्व नसते आणि अवयव अभावात न क्रिया. अवयवच नाही तर क्रिया होत नसते. आणि लीला म्हणजे क्रिया, लीला म्हणजे क्रीडा. मग क्रीडा नाही, निर्गुणात क्रीडा नाही. क्रीडा करण्यासाठी भगवान सगुण झाला. गुणेन सह सगुण, ज्याच्यामध्ये गुणाचा प्रादुर्भाव आहे. लीला करतात ते गुण करतात
आणि संस्कारानुरूप गुण क्रिया करत असतात. लक्षात ठेवा. विठ्ठला जसे संस्कार असतील. एक राजा होता, त्याला मुलबाळच नव्हतं. पुष्कळ दिवस झाले मूल होत नाही, मूल होत नाही. मग कोणीतरी सांगितलं तुम्हाला मूल होईल. कोणीतरी महात्मा होता, ऋषी होता, आशीर्वाद घेतला, मूल होण्याचा आशीर्वाद मिळाला. झालं मूल. अगोदर तर सांगितलं की तुझ्या भाग्यामध्ये मुलंच नाही. त्या श्रीमद भागवताच्या सुरुवातीला आत्मदेव ब्राह्मणाचं चरित्र येतं. तोही तपश्चर्या करायला गेला. तिथे त्याला सांगितलं तुला 7 जन्म पर्यंत मूल होत नाही. सप्त जन्म पर्यंतम पुत्रम नैवच नैवच नैवच. 7 जन्म पर्यंत तुला मुलबाळ नाही. आणि तो त्या साधूला म्हणाला, महाराज तुमच्यामध्ये तर अलौकिक सामर्थ्य असतं. ईश्वराच्या कृपेनं नाही झालं, पण साधूच्या कृपेनं होईल. मला काही आशीर्वाद द्या. मग त्यानं फळ दिलं, आशीर्वाद म्हणून फळ दिलं. हे घेऊन जा आणि खा. पती पत्नी मिळून खा. तुमच्या घरी मूल होईल. या राजाला सुद्धा कोणीतरी अशा प्रकारचं सांगितलं, कोणीतरी साधू महात्म्याने की बाबा तुला होईल मूल, हे घेऊन जा फळ. काहीतरी फळ आशीर्वाद दिला, मूल झालं. काही दिवसानंतर मूल झाल्यानंतर कशा करता सांगतो, जसे संस्कार तशी क्रीडा. खाम होत, क्रीडा तशी होती संस्काराप्रमाणे. मग राजाच्या घरी मूल झालं. मुलगा लहानचं मोठं झालं, वर्षाचं झालं, 1.5 वर्षाचं, 2 वर्षात झालं. मंत्र्यांच्या पोराबरोबर खेळू लागलं. अंगणामध्ये इकडे तिकडे रस्त्यावर खेळायचं. आणि पोराला का आठवण आली तर वेगळाच खेळ खेळायचं. एवढी एवढी काळी घ्यायचं, पोटरीवर घासायचं, कधी मनगटावर घासायचं आणि पोराच्या दाढीवर वाढायचं. असा खेळ करायचा ते पोर. एक दिवस राजानंच पाहिलं, राजपुत्र खेळ कोणता खेळतो, तो हा वेगळाच खेळ दिसला. मग राज ज्योतिषाला बोलावलं की पोरगा असा खेळ खेळतो, महाराज काहीतरी पहा भविष्य याचं काय भविष्यामध्ये, याच्या भाग्यामध्ये कोणता खेळ आहे. राज ज्योतिषानं पाहिलं, तुरंत ओळखलं. म्हणले महाराज तुम्ही जर वाईट म्हणत नसाल तर तुम्हाला सांगतो मी, फक्त रागावू नका किंवा वाईट समजू नका काही. म्हणजे सांग बाबा हा कोणता खेळ आहे. तो म्हणाला हा पोरगा जो तुझा झाला, हा मुलगा पुत्र झाला, हा पूर्व जन्मामध्ये नावी होता आणि योगायोगानं तुझ्या पोटी जन्माला आला. काय नावी होता, तुझ्या पोटी जन्माला आला. शरीर मिळालं तुझ्या घरी, पण संस्कार मागच्या जन्मातला घेऊन आला. मग ते नाव आहे ते संस्कार वस्तारा फिरवायचे. तसा खेळ खेळायचा ते. अरे शेवटी संस्कार आहे. आता भगवान श्रीकृष्ण आहे, साक्षात परमात्मा आहे. परमात्म्यामध्ये मनोवांछित संस्कार असतात. त्याला काही पूर्वजन्म वगैरे काहीच नसतो. ईश्वराचा न पूर्वजन्म आहे न उत्तर जन्म आहे. त्याचा जन्म अवतार स्वेच्छानुसार आहे. विठ्ठला नंद बाबाच्या घरी बाळ जन्माला आलं. त्यांनाही मुलबाळ नव्हतं. नवसा सायसानं गावातल्या जसं आपल्या मानुलीच्या महिला भगिनीनं शिवपुराण लावलं, हे यांचा हे आहे, तसं यशोदेला मुलगा व्हावा म्हणून सर्व गोकुळच्या स्त्रियांनी एकादशी व्रत केलं. ज्या बाईला संतान नसेल आणि तिनं जर विधीपूर्वक एकादशी व्रत केलं तर तिला संतती होऊ शकते. परंतु मी एकादशीच कोणत्या करता हेच मिळत नाही. आमच्या इकडे आता विनायक महाराज आमच्या इकडे लंगडी एकादशी निघाली. तुमच्याकडे आहे की नाही लंगडी एकादश? दिवसभर उपवास करायचा, दिवस माळाला की जेवण करायचं, तिला म्हणतात लंगडी एकादश. मराठवाड्यामध्ये निष्ठावंत लोक आहेत, निष्ठावंत वारकरी आहेत. फराळ पोटभर खातात पण लंगडी करत नाही. विठ्ठल आता कधी कधी गोष्टी निघतात. आमच्या काळामध्ये मधुकरी पोटभर मिळायची नाही.
दुपारची राहिलेली संध्याकाळची खायची विटून जायची, पण करता काय पोट आहे शेवटी. एकदा मागायची त्याच्यातलंच काही खायचं आणि काही ठेवायचं, संध्याकाळी ती भाजी विटून जायची, डाळ विटून जायची आणि मग खावत लागायचं. एकादशीला तर दर्शनच व्हायचं नाही फराळाचं. मला ती गोष्टी निघाल्या की बा आता सध्याची पिढी लय भाग्यवान आहे, त्यांना काहीच खाया प्यायचं कमी नाही. द्वादशीलाही पोट भर मिळतं, एकादशीलाही पोट भर मिळतं. मद्रासला गेलो मागच्या 8-9 महिन्यापूर्वी, आणि मग मला एकादशी ती म्हणलं आमचा फराळ आहे बरं, फलाहार आहे काय. मग ते म्हणे आमच्या घरी सुद्धा एकादशी धरलेले आहेत. म्हटलं तर यांच्या घरी एकादशी आपल्याला काही जास्त सांगायचं काम नाही, हे करा का ते करा काय. मस्त त्या ठिकाणी पुऱ्या केल्या गव्हाच्या पुऱ्या केल्या, आलूची मस्त मसाला टाकून भाजी केली, काही शिरा केला. अरे मग वाट, अरे म्हटलं हे तर एकादशी, हे तर जेवण आलं आपल्याकडे. अरे म्हणलं ह्या मला एकादशी चालत नाही म्हणे महाराज, आमच्याकडे हेच एकादशीचा फराळ असतो. तिकडं 2 टाइम भात खातात, फक्त आपण जे दिवसा खातो नेहमी त्याच्या विरुद्ध खायचं म्हणजे एकादशी. आपण आता भाजी पोळी हे खातो, मग आपण काय खात नाही, भगरीचा भात खात नाही, साबुदाणा खात नाही रोज, मग ते उलट खायचं काहीतरी काय पा. आणि ते वाढलं, म्हटलं आम्ही काय खाऊ शकत नाही, म्हणलं फळ आणा, म्हटलं काही शेप आणा, आंबे आणा, काही आणा. आंबे खातो, दूध पितो, पण हे खाऊ शकत नाही, कारण आमचा नियम एकादशीला आम्ही असं अन्न खाऊ शकत. म्हणजे तिकडे गव्हाचा अन्न एकादशीला चालतं, मग तिकडे जाऊन राहायला परवडतं की एकादशीच्या वेळेस. नंद बाबाला बाळ व्हावा म्हणून सर्व गोकुळच्या स्त्रियांनी एकादशी व्रत केलं. 12 महिने, जन्मभर नाही केलं, 12 महिने एकादशी व्रत केलं. काय श्रावण महिन्याच्या वद्य एकादशी पासून सुरू केलं होतं त्यांनी व्रत, तर शेवटची एकादशी यायच्या 3 दिवस अगोदरच बालक झाला कृष्ण. विठ्ठल हो, नंद बाबाच्या घरी बाळ आला, सगुण परमात्मा लीला करू लागला, क्रीडा करू लागला. भगवंताची पहिली हे दसे चरित्र केले नारायणे. रामता गुणवे राखिताहे, रामता गुणवे राखिताहे, रे दसे चरित्र